नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांधल पाटील आणि आपण पाहतात सह्याद्री दर्पण. खरं तर 2 डिसेंबरला खोपोली नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. थेट नगराध्यक्ष आणि 31 जागांसाठी नगरसेवक पदाची ही निवडणूक 2 डिसेंबरला अलीकडेच पार पडलेली आहे. अर्थात सगळ्यांना अपेक्षा होती 3 डिसेंबरला निकाल लागेल, परंतु 2 तारखेच्या वोटिंगच्या दिवशी सकाळीच म्हणजे दुपारच्या सत्रात नागपूर खंडपीठाचा एक निर्णय आला आणि मतमोजणी तब्बल 20 दिवस पुढे गेलेली आहे, असा तो निकाल होता. म्हणजे आता 21 तारखेला हा निकाल लागणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातला हा निकाल आहे. त्याच्यामुळे सगळ्यांच्या नजर आता 21 तारखेला लागलेलं आहे. आपण व्हिडिओला शीर्षक तोच दिलाय, संपूर्ण खोपोलीकरांचं लक्ष ह्या निकालाकडे लागलेलं आहे. कोण होणार खोपोलीचा नगराध्यक्ष, कोणाची वर्णी नगरसेवक पदावर लागणार, याकडे संपूर्ण खोपोलीकरांच्या नजरा लागलेल्या आहेत. संपूर्ण यंत्रणा तुम्ही प्रचारादरम्यान बघितलं असेल तर सुरुवातीला थोडा निरुत्साह होता, परंतु नंतरच्या काळामध्ये प्रचंड असा आरोपाच्या फैरी झडल्या. अगदी वैयक्तिक पातळीवर देखील टीका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप होत गेले. म्हणजे सवाल जबाब हे सगळा हाय व्होल्टेज म्हणतो ना आपण, असा सगळा प्रचाराचा अंतिम याच्यामध्ये सगळं तुम्हाला अनुभवायला मिळलं, बघायला मिळलं, ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं. मुद्दा हाच आहे की कोण होणार खोपोलीचा नगराध्यक्ष, कोणाचा निकाल लागणार. अर्थात निकाल तर 21 तारखेला लागणार आहे, परंतु अगदी दुकानामध्ये, हॉटेलमध्ये खूप अशा चर्चा रंगलेल्या आहेत की खोपोलीचा नगराध्यक्ष कोण होणार. सुनील पाटील होणार, कुलदीपक शेंडे होणार की अन्य कोण होणार. परंतु सगळ्यांच्या चर्चा जरी सगळ्या असल्या तरी कुलदीपक शेंडे आणि सुनील पाटील या दोघांमधला नगराध्यक्ष कोण होणार याकडे सगळ्यांच्या उत्सुकतेने नजर लागलेल्या आहेत. खरं तर सगळ्यांना आशा होती की 3 तारखेला निकाल लागेल. एक टेम्पो बनला होता, माहोल बनला होता. परंतु आता तो निकाल 21 तारखेला लागतोय. त्याच्यामुळे संपूर्ण खोपोलीकर त्या निकालाकडे त्यांच्या सगळ्यांच्या नजर लागलेल्या आहेत. कार्यकर्त्याच्या नजर लागलेल्या आहेत, पदाधिकाऱ्यांच्या नजर लागलेल्या आहेत, सामान्य खोपोलीकरांच्या नजर लागलेल्या आहेत. आणि ही निवडणूक आमदार महेंद्र शेठ थोरवे, सुधाकर शेठ घारे, सुनील तटकरे अशी ही म्हणजे यांची सगळ्यांचं अस्तित्व किंवा पणाला लागलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण कोरोनानंतर खोपोली नगरपालिकेची मुदत संपली आणि ह्या निवडणुका कधी होतील हे सगळ्या अधांतरी होत्या. कोर्टामध्ये सगळं हे प्रकरण होतं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं. आणि अखेर त्या निवडणूक आयोगाने डिक्लेअर केल्या आणि त्या पार देखील पडलेल्या आहेत. आता ह्या पार तर पडलेल्या आहेत, परंतु आपण म्हणतो नकटीच्या नागराला 1000 विघ्न, तसं एक शेवटचं एक विघ्न म्हणण्यापेक्षा की ते विघ्नच म्हणा. कारण आयोगाने ऐनवेळी नागपूर खंडपीठाचा निर्णय आल्यानंतर ती तारीख बदलली गेली. त्याच्यामुळे आता निकाल सगळ्यांचे 21 तारखेला आहेत. एकतर निवडणुका होत नव्हत्या, सगळे नगरसेवक खर्च करून दमले होते. थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ते देखील कंटाळले होते की एकदा घ्या निवडणुका, आणि घेतल्या तर घेतल्या. तो 3 तारखेला निकाल होता, तो पण 21ला गेला. दिवस जात नाहीत. आता टेम्पो सगळा असा खाली उतरलेला आहे. म्हणजे सुरुवातीला चांगला माहोल बनला होता निकालाचा, पण तो आता 21 तारखेकडे सगळ्या नजरा लागलेल्या आहेत. आता 21 तारखेत दिवस जात नाही अशी अवस्था होऊन बसलेली आहे ह्या उमेदवारांची. मग उमेदवार सगळीकडे देवदर्शन, इकडे तिकडे अगदी श्रीफळ वगैरे नारळ वाढून सगळे आलेले आहेत, देवदर्शन सगळे करून आलेले आहेत. परंतु शहराचा नगराध्यक्ष होत असताना संपूर्ण शहर एक मोठी जबाबदारी देखील ह्या लोकांवर सगळ्या आगामी काळात येणार आहे. आणि उद्याचं शहर कसं असेल, कशा पद्धतीने इथला विकास होणार आहे, ह्या देखील अपेक्षा शहरातल्या लोकांच्या आहेत. त्याच्यामुळे संपूर्ण खोपोलीकरांचं लक्ष या पालिकेच्या निकालाकडे लागलेलं आहे. थेट नगराध्यक्ष कोण होणार, कुलदीपक शेंडे यांच्या बाजूने सर्वे आलेले आहेत, काही रिपोर्ट्स त्यांच्या बाजूने आलेले आहेत, त्यांना मार्जिन आहे असं मोठ्या प्रमाणात म्हटलं जातं. परंतु सुनील पाटील हा रस्त्यावरचा चेहरा आहे, ते देखील चमत्कार करू शकतात असं देखील म्हटलं जातं आहे. आता पाटील की शेंडे हे एवढंच फक्त ऐकायचं राहिलेलं आहे. ते 9:30 वाजता 21 तारखेला ही मतमोजणी सुरू होईल आणि 11पर्यंत, 10:30, पावणे 11पर्यंत हा संपूर्ण चित्र क्लिअर होईल. उत्सुकता लागली होती. निकाल आता शेवटचे काही दिवस उरलेले आहेत.
थोडी प्रतीक्षा खोपोलीकर थोडंसं करा, लागून जाईल निकाल सगळ्यांचा. काय तो निकाल लागून जाईल. तो पण थांबूया. धन्यवाद.